आता पाहूया लोकसभेसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सुप्रिया सुळेंकडून बारामती लोकसभेसाठी स्वतःची उमेदवारी जाहीर, तुतारी चिन्हासह स्वतःच्या नावाचं सुप्रिया सुळेंकडून स्टेटस शेअर। संभाजीनगरची लोकसभा कोणी लढवावी हे पक्ष ठरवेल, पक्षाने आदेश दिला तर लोकसभा नक्की लढवेल, माझी इच्छा असणं किंवा नसणं याला महत्त्व नाही, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची मोदी शहांच्या नेतृत्वात 4.5 तास बैठक, पहाटे 3:30 पर्यंत चालली बैठक। 16 राज्यांच्या लोकसभा उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। एकटे लढलो तर 6 किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकू, मवियाच्या जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांची विधान। स्वबळावर 48 जागा लढण्याची आमची तयारी आहे, प्रकाश आंबेडकर यांचा स्वबळाचा नारा। तर तुटलेल्या पक्षांनी आपली ताकद पाहावी, मग जागा मागाव्या, प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे गट शरद पवार गटाला टोमणा। अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात, अजित पवारांनी शिरूर लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली, पवारांनी घेतली शिरूरमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक। रश्मी शुक्ला आणि संघ या एकाच नाण्याच्या दोन बाजू, रश्मी शुक्ला संघ मुख्यालयात का गेल्या हे नवीन सांगण्याची गरज नाही, संजय राऊतांची पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांवर टीका। पेंग्विन आणून निवडणूक जिंकता येत नाही, पेंग्विन काम करत असतील तर त्यांना पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष करा, आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलताना आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर ही टीका। राज्यातले पेंग्विन सरकारपेक्षा जास्त काम करतात, आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका।